नमस्कार मित्रांनो, कसे आहात? पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता तुम्हाला इथं दिसतंय का नाही माहीत नाही मला, पण जवळपास 14,600 म्हणजे 99 म्हणजे जवळपास 14,700 किलोमीटर आत्तापर्यंत या 2.5 वर्षात मी ही बाईक चालवली आहे. या बाईकवरती कोकण असेल, रायगड असेल, महाराष्ट्रातले बरेच ठिकाण मी कव्हर केलेत. आणि तर हां, या आज आता मुद्द्यावर येऊ की आत्ता 2026मध्ये रॉयल एनफील्डची मेटियर 350 घेणं कितपत फायदेशीर राहील आणि का फायदेशीर राहणार नाही. तर आज या व्हिडिओमध्ये मी बाईकचे काय प्रोज आणि कॉन्स तुम्हाला सांगणार आहेत, जे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आणि 14,000 किलोमीटर क्रॉस करण्यामध्ये मला जाणवलेत. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो हे लक्षात घ्या की ही जी गाडी आहे ही टुरिंगसाठी म्हणजे क्रुझर सेगमेंटमधली ही बाईक आहे. म्हणजे यावरती तुम्ही स्पीडअप करणं किंवा फास्ट रेसिंग करणं, ड्रॅग रेस करणं या गोष्टींसाठी ही बाईक बनलेली नाही आहे. तर ही बाईक बनली की लाँग रूटमध्ये कॉन्स्टंट स्पीडवरती क्रुझिंग करण्यासाठी. आता ज्यावेळेस आम्ही राईडला जातो त्यावेळेस 80-90च्या स्पीडमध्ये आम्ही कॉन्स्टंटली 2 तास 2.5 तास कॉन्स्टंटली राईड करू शकतो. त्यामुळं कुठलाही यात फटीग होत नाही किंवा बॉडी पेन होत नाही किंवा काही त्रास होत नाही. याची जो रायडिंग पॉश्चर आहे तो इतका जबरदस्त आहे की हात आपले एक तर स्ट्रेट राहतात, त्यामुळं बॅक स्ट्रेट राहते. बॅक स्ट्रेट राहिल्यामुळं आणि पायाची जी पोझिशन आहे ही फुटरेस्टची ती थोडीशी अपराईट आहे, म्हणजे थोडंसं पुढं आहे. त्यामुळं पायी एकदम रिलॅक्स राहतात आणि त्यामुळे एकदम जबरदस्त आपण क्रूज याच्यावरती मजा घेऊ शकतो. जर तुम्हाला लाँग रूट आवडत असतील, लाँग टूर करायला आवडत असतील, लाँग राईड करायला आवडत असतील आणि तुम्हाला जे क्रुझर बाईक बघत असाल तर दिस इज द बेस्ट बाईक इन रॉयल एनफील्ड दिस सेगमेंट. सो यू कॅन बाय इट. पण हे जे काही कॉन्स पण आहेत की जसं की ही बाईक मी आधीच सांगितलं की ही रेसिंगसाठी नाही आहे, तर ह्याचा मॅक्सिमम स्पीड तुम्ही 90-100 हा पकडू शकता क्रुझिंगसाठी हायवेला. पण ज्यावेळेस तुम्ही 100च्या वर जातात त्यावेळेस थोडंसं हे जे हँडल आहे ना हे थोडंसं असं वायबल होतं आणि थोडंसं शेकीनेस येत होतात. आणि मग 110च्या वरती गेल्यानंतर पूर्ण बाईक ही फुल व्हायब्रेशन मोडवर असते. त्यामुळं तुमच्या हाताला, पायांना किंवा सीटला तुमच्या असं व्हायब्रेशन खूप जाणवतं. त्यामुळं जास्त काळ तो स्पीड तुम्ही मेंटेन करू शकत नाही. हां, त्यासाठी प्रॉपर म्हणजे पिकअपला वगैरे टॉर्क वगैरे गाडीचा छान आहे. म्हणजे तुम्हाला आता दाखवायचं म्हणलं तर बघा, मी एकदम गाडी पिकअप घेते, काही अडचण नाही त्यात. स्पीडअप पण गाडी चांगली होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ABS या गाडीचं जे वर्क करतं का नाही, बाप जबरदस्त, एक नंबर. म्हणजे बऱ्याच वेळा राईड करत असताना सुद्धा मला असं जाणवलं की अचानक ब्रेकिंग करावी लागली. त्या टायमिंगला सुद्धा जबरदस्त असं रिस्पॉन्स गाडीनं दिला आहे. त्यामुळं मेटियर जर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला लाँग राईड करायचे असतील, कम्फर्टेबली करायचे असतील तर मेटियर हे बेस्ट सेगमेंट आहे. तुम्ही नक्की याचा विचार करा. तर आता पुढचा मुद्दा येऊ आपण मायलेजवरती. जर तुम्ही ही डेली कम्युनिटिंगसाठी जर गाडी म्हणजे गावात वापरण्यासाठी, शहरी जॉबला जाण्यासाठी जर गाडी घेणार असाल, गाडी बेस्ट आहे, काही इश्यू नाही. फक्त हेवी ट्रॅफिकमध्ये ज्यावेळेस तुम्ही ही राईड करता त्यावेळेस आहे ना तुम्हाला थोडासा हेवीनेस जाणवतो. म्हणजे गाडी जी आहे ही थोडीशी हेवी असल्यामुळं ट्रॅफिकमध्ये थोडीशी तुम्हाला सवय होईपर्यंत थोडंसं अडचणीचं वाटू शकतं. पण त्यानंतर जसं तुमचा गाडीवरती हात साफ होईल किंवा हात बसेल त्यावेळेस तुम्हाला ही हँडल करणं एवढं क्रिटिकल वाटणार नाही आणि बेस्ट आहे गाडी. आणि जर गावात जर याचं मायलेज बघायला गेलात तुम्ही तर साधारण 28 ते 30च्या दरम्यान मला हे गावात ॲव्हरेज देते आणि हायवेला गेल्यानंतर साधारण 33 ते 35च्या दरम्यान मला ॲव्हरेज पडतं. म्हणजे 4-5 किलोमीटरचा हा कुठल्याही बाईकला तसा फरक राहतोच आहे. पण बेस्ट सेगमेंटमध्ये गाडी म्हणजे आत्तापर्यंत आम्ही यूज केलेली सगळ्यात बेस्ट गाडी. त्यामुळे तुम्ही नक्की याचा विचार करू शकताय. राहिले आता याचे कॉन्स, तर कॉन्स जास्त असे नाही आहेत.
थोडेफार मला जाणवतात. जसं की हे पेट्रोलचा इश्यू जो मला वाटतं प्रत्येक रॉयल एनफिल्डमध्ये आहेच आहे. आता काल रात्रीच मी जवळपास 500 रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं, म्हणजे जवळ 6 लिटर, आणि आज लगेच हे सकाळी फ्युअल रिझर्वला दाखवत आहे. हा इश्यू कशामुळे तो अजूनही मला म्हणजे क्लिअर झाला नाही. मी 2-3 वेळा सर्व्हिस सेंटरला सुद्धा ते दाखवलं, पण त्यांच्याकडूनही काही रिस्पॉन्स मिळाला नाही. आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये देखील मी पाहिलं यूट्यूबला की हा आहे जेन्युइन प्रॉब्लेम आहे रॉयल एनफिल्डचा, की ट्रिप मीटर नाही दाखवत आहे नीट. तर तो एक इश्यू जाणवतो मला. दुसरी गोष्ट बघायला गेलं तर ह्याचं जे हे क्रुझिंग मॉडेल आहे मित्रांनो, त्यामुळं ह्याचं जे सस्पेन्शन आहे ते थोडंसं स्टिफी आहे, म्हणजे जास्त हार्ड पण नाही आहे जास्त सॉफ्ट पण नाही आहे. त्यामुळं तुम्हाला आहे ना हे नक्कीच ज्यावेळेस तुम्ही हे करणार म्हणजे ऑफ रोडिंगला जर ही गाडी तुम्ही घेऊन गेलात तर नक्कीच तुमच्या पाठीला त्रास व्हायची शक्यता आहे, कारण की ही ऑफ रोडसाठी बनलेली नाही आहे. ही हायवे बाईक आहे आणि हायवेसाठी बेस्ट आहे ही बाईक. म्हणजे अजूनही माझा ह्या बाईककडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम अशी माझी एकदम फेवरेट बाईक आत्तापर्यंत चाललेली सगळ्यात बेस्ट बाईक आहे. सो तुम्ही जर 2026मध्ये हा मेटिओर घेण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच ही तुमच्यासाठी खास बाईक आहे. अजून एक सांगायचं म्हणजे तर आता 2026मध्ये GST कमी झाल्यापासून बाईकच्या प्राईसही कमी झालेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्लीपर क्लच वगैरे अशा काही सिस्टीमसुद्धा ॲड करण्यात आल्यात. त्यामुळं अजून फायदेशीर, म्हणजे मला त्यावेळेस मी गाडी घेतली त्यावेळेस एवढ्या फॅसिलिटी मिळत नव्हत्या, पण आता त्या फॅसिलिटी अजून सगळ्या इन्क्लूड झालेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या बाईकचा विचार करा. आणि ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर आपण बरंच लांब आलो आहे. थोडंसं आता माघारी बोलत बोलत गप्पा मारत किती पुढं आलो ते कळलंच नाही. मी मेटिओरमध्ये आता 3 वर्षानंतर मी थोडेसे मॉडिफिकेशन देखील करणार आहे. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्कीच बघायला मिळतील. त्यामध्ये आपण पूर्ण गाडी कोणताही झंकीपंकीपणा न करता किंवा छपरीगिरी न करता गाडीचा परफॉर्मन्स कसा प्रकारे बूस्ट करता येईल त्या हिशोबानं थोडेसे इंटरनल मॉडिफिकेशन आपण करणार आहे. तर ते बघायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तो व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला तो बघता येईल. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. अजूनही गाडीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढचे माझे येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.